इंद्रायणी नदीवरील कुंडमाळ इथला पूल कोसळला, त्यामुळे एकच हाहाकार उडाला। एकीकडे जोरदार पाऊस पडत होता, इंद्रायणी नदीला उधाण आलं होतं। त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते। अशातच हा पूल एकदम कोसळला, त्यात अनेक लोक वाहून गेल्याचं बोललं जात आहे। पण या दुर्घटनेत एनडीआरएफने काही लोकांना वाचवलं आहे, त्यात एक महिलेचाही समावेश आहे। त्या महिलेने त्यावेळी नक्की काय झालं हे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। विशेष म्हणजे ही महिला वाचली असली तरी तिचा पती आणि मुलगा कुठे आहे हे तिला माहित नाही। दुपारी 3-3:30 ची वेळ होती। रविवार असल्याने कुंडमाळ इथं मोठ्या संख्येने पर्यटक आले होते। इंद्रायणी नदी, निसर्गरम्य परिसर आणि इथं असलेले कुंड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते। या दुर्घटनेत वाचलेली महिला हा पूल कसा कोसळला, त्याआधी काय झालं हे सर्व तिने सांगितलं। पूल कोसळला त्यावेळी 3:30 वाजले होते। त्याआधी याच पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते। लोकांची गर्दी इतकी वाढली होती की पुलावर ते वजन पेलवलं नाही। त्याच वेळी पुलावर आम्हाला 3 गाड्याही दिसल्याचे तिने सांगितले। पूल हलायला लागला होता, कुणाला काही समजण्याआत पूल कोसळला। त्यावेळी मीही पुलावर होते असे या महिलेने सांगितले, पण नशिबाने मी बचावले असे तिने स्पष्ट केले। तिच्या बरोबर तिचा पती आणि मुलगाही होता, पण ते कुठे आहेत हे तिला माहित नाही। तिचा हात फ्रॅक्चर झाल्याचेही तिने सांगितले, शिवाय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेने त्या हादरून गेल्या आहेत। दुसरीकडे अमोल घुले हा तरुणही या दुर्घटनेतनं बचावला। पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते, ते सगळेच पाण्यात पडल्याचे तो सांगतो। पूल पडण्याआधी 5 मिनिटे तो हलत होता, तरीही लोक एकमेकांशी त्यावेळी बोलत होते। ते आपल्या जागेवरून हलत नव्हते। त्यांना मी पुढे चला असे सांगत होतो, पण कुणीही ऐकलं नाही। शेवटी पूल कोसळला। पुलावर त्यावेळी दोन्ही बाजूने 2 व्हीलर येत होत्या। ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी मी एका रॉडला पकडले, त्यामुळे माझा जीव वाचला। मी बराच वेळ त्या रॉडला पकडून होतो असे अमोल यांनी सांगितले। सध्या त्यांच्यावर तळेगावमध्ये उपचार सुरू आहेत। दुसऱ्या तरुणीने सांगितले की पुलावर 50 पेक्षा जास्त लोक होते, शिवाय गाड्याही होत्या। कुणीही पोलीस तिथे नव्हते। आम्ही पुलाच्या काठावर होतो, त्यामुळे आम्ही वाचलो। पण आमच्या समोर पाण्यात अनेक लोक वाहून गेले, ते आम्ही डोळ्याने पाहिले, पण किती जण वाहून गेले हे सांगता येणार नाही। ज्यावेळी ब्रिज कोसळत होता त्यावेळी तो हलत होता, तो अचानक मध्येच तुटला। धोकादायक बोर्ड तिथे लावला होता, पण तरीही गाड्या त्यावरून नेल्या जात होत्या असे लतिका हिने सांगितले। ती दिल्लीवरून पुण्यात फिरण्यासाठी आली होती।